तासगाव तालुक्यातील योगेवाडी गावाजवळ असणाऱ्या गुहागर विजापूर राज्यमार्गावर सकाळी 7च्या दरम्यान एसटी आणि मालवाहतूक कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकासह 15 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. एसटीतून गणपतीपुळे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एसटी बसला मालवाहतूक कंटेनरची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झालाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींमध्ये मालन दत्तात्रय पाटील, काजल विशाल पाटील, रुक्मिणी भीमराव पवार, कमल वसंत पवार, सुलाबाई गणपतराव पाटील, रंजना दिलीप पाटील, आदिरा विशाल पाटील, शालन वसंत पाटील, गोरख तुकाराम पाटील, मालन कोळेकर, प्राची पवार, राणी पाटील, मंदाताई पाटील, मीना पवार, शालन पाटील हे किरकोळ आणि गंभीर जखमी झाले. जखमी प्रवासी जाखापूर परिसरातील बचत गटातील महिला असून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी 2 एसटी बसने निघाले होते. यावेळी येथे समोरून येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने एसटीला जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेमुळे घाबरलेल्या एसटीतील महिलांनी आरडाओरडा करत आक्रोश केला. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणारे मालवाहकधारक तसेच ग्रामस्थांनी तातडीने पोलीस, रुग्णवाहिका यांना बोलावून तात्काळ मदत कार्य सुरू केलं. या जोरदार धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय. जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी, मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली, तासगाव व कवठेमहांकाळ आगारातील वरिष्ठ अधिकारी, महामार्ग पोलीस अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन जोंजाळ आणि पोलीस अंमलदार निलेश राक्षे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्ग काही काळ वाहतूक विस्कळीत कोंडीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.